हिंदी विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र मैदानात उतरणार आहेत। पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयाविरोधात ठाकरे बंधू आक्रमक झालेत। 5 जुलैला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हिंदी विरोधात एकत्र मोर्चा काढणार आहेत। राज ठाकरेंनी एकत्र मोर्चा काढण्याचा प्रस्ताव ठाकरेंच्या शिवसेनेने मान्य केला आणि त्यामुळे जवळपास 2 दशकांनंतर दोन्ही बंधू एकत्र दिसणार आहेत। मराठी माणसाचं ऐक्य दिसणं हे गरजेचं आहे। बऱ्याच लोकांना संयुक्त महाराष्ट्र 2.0 ची आठवण करून देणार आहोत। जो पुरस्कार करतोय मराठी भाषेचा त्याबद्दल आम्हाला तुरुंगात टाक। आज राजसाहेबांची गर्दी जमणार आहे म्हणून तिथं सहभागी होत आहेत। हिंदी विरोधात ठाकरे बंधूंनी आक्रमक भूमिका घेतली आहे। महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी लादू देणार नसल्याची भूमिका राज आणि उद्धव ठाकरेंनी घेतली आहे। राज्य सरकारच्या पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या याच निर्णयाविरोधात दोन्ही ठाकरे बंधू मैदानात उतरणार आहेत। 5 जुलैला राज ठाकरेंनी हिंदी विरोधात मोर्चाचं आयोजन केलं असून या मोर्चासाठी उद्धव ठाकरेंना देखील निमंत्रण देण्यात आलंय। त्यामुळे 5 जुलैच्या मोर्चात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच भूमिकेखाली जवळपास 2 दशकांनंतर एकत्र येणार आहे। 7 तारखेला जे शिवसेनेचं आंदोलन होतं ते आणि 6 तारखेला जे माननीय राज ठाकरे यांचं आंदोलन होतं त्याऐवजी दोघांचं एकत्र आंदोलन आणि मोर्चा हे आता 5 तारखेला निघेल। आता फक्त 5 तारखेला जी वेळ ठरवलेली आहे सकाळी 10 ची वेळ सोयीची नाहीये। आम्ही त्या संदर्भात दोघे मिळून चर्चा करू आणि कुठून कुठे मोर्चा न्यायचा या संदर्भात आम्ही चर्चा करू की मराठी माणूस म्हणून आपण एकत्र येऊ। मला असं वाटतं हा जो 5 तारखेचा मोर्चा आहे हा महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारा मोर्चा असेल। महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेसाठी जर आपण त्याचा गळचेपी करण्याचा प्रयत्न केला तर मराठी माणूस किती आक्रमकरित्या एकत्र येऊ शकतो ते दर्शवणारा मोर्चा असेल आणि बऱ्याच लोकांना संयुक्त महाराष्ट्र 2.0 ची आठवण करून देणार आहोत। सोशल मीडियावरून ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची घोषणा केल्यानंतर पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊतांनी राज ठाकरेंशी झालेल्या चर्चेची इनसाइड स्टोरी सांगितली। काल राज ठाकरेंचा फोन आला होता अशी माहिती संजय राऊतांनी दिली। मला माननीय राज ठाकरे यांचा फोन आला, त्यांनी असं त्यांची अशी भूमिका की आपण म्हणजे माननीय उद्धव साहेबांनी 7 तारखेला आंदोलन सुरू करायचं ठरवलं आहे आणि मी आता 6 तारखेची घोषणा केली। मराठी माणसाला आणि मराठी भाषे संदर्भातले 2 मोर्चे वेगळे निघणं हे बरं दिसत नाही। हे एकत्र आंदोलन झालं तर त्याचा जास्त प्रभाव पडेल आणि मराठी भाषिकांना त्याचा आनंद होईल आणि त्या संदर्भात त्यांनी ती भूमिका जी सांगितली मी म्हटलं ठीक आहे, मी शिवसेना पक्ष प्रमुखांशी या विषयावर चर्चा करतो आणि मी पुन्हा मातोश्रीत गेलो, माननीय उद्धवजींना सांगितलं की असा मनसे प्रमुखांचा दूरध्वनी आता झाला माझ्याशी आणि त्यांची अशी भूमिका त्याच्यावरती कोणतेही आडेवेडे न घेता उद्धवजी असं म्हणाले की मराठी माणसाचं ऐक्य दिसणं हे गरजेचं आहे। स्वतः यासाठी राजसाहेबांनी पुढाकार घेतला आणि स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी संजय राऊत साहेबांना फोन केला आणि त्याच्यानंतर दोन्ही नेत्यांच्या झालेल्या चर्चेअंती 5 तारखे नक्की झाली। मला वाटतं काल तुम्ही स्वतः पत्रकार परिषद घेऊन 6 तारखेची 5 तारीख झाली हे आपल्या सगळ्यांना सांगितलं। त्याची कारण मीमांसा आज आपल्याला कळली असेल। मराठीसाठी लढतोय म्हणून आम्हाला तुरुंगात टाकतील अशी भीती देखील संजय राऊतांनी व्यक्त केली आहे। तर मराठीच्या मुद्द्यासाठी जेलमध्येही जाण्याची तयारी असल्याचं वक्तव्य मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंनी केलं। मला तर अशी भीती वाटते सक्तीनं हे आम्ही जो पुरस्कार करतोय मराठी भाषेचा त्याबद्दल आम्हाला तुरुंगात टाकतो, कारण हे कोणाची तरी सुपारी घेऊन मराठीचा मुर्दा पाडायला निघालेलं सरकार हे आमच्या सरकारला तुरुंगात टाकतील। तुम्ही मराठी माणूस आणि मराठी भाषेचा जो गजर करताय हा गुन्हा या महाराष्ट्र राज्यामध्ये, म्हणून शिंदे आणि फडणवीस हे 2 लोक आमच्या सरकारला तुरुंगात टाकायलाही मागे पुढे पाहणार नाहीत। मोर्चा हा निघणार। आतापर्यंत जेव्हा जेव्हा आम्ही मोर्चाची घोषणा केलेली आहे त्यावेळेला आम्ही राजकीय केसेसना
कधीही घाबरलेलो नाही. अस्वलाच्या अंगावर जेवढे केस असतात तेवढ्या केसेस या महाराष्ट्र सैनिकांच्या अंगावर आहेत, मराठी माणसाच्या अंगावर आहेत. त्यामुळे या केसेसला आम्ही काय घाबरत नाही आणि मराठी भाषेसाठी जेलमध्ये जायची आमची तयारी आहे. ठाकरे बंधूंनी हिंदी विरोधात घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर त्यात चुकीचं काही नसल्याचं छगन भुजबळांनी म्हटलंय. तर राज ठाकरे गर्दी जमवणार, त्यामुळे उद्धव ठाकरे राजकीय फायद्यासाठी जाणार असल्याचा टोला उदय सामंत यांनी लगावला. पण मराठीवर एकत्रित येणं हे काही नवीन आहे असं मला वाटत नाही आणि त्यांनी तो निर्णय घेतला असेल तर ठीक आहे, ओके आहे. त्याबद्दल ऑब्जेक्शन घेण्याचं काही कारण मला दिसत नाही. आज राजसाहेबांची गर्दी जमणार आहे म्हणून तिथं सहभागी होत आहेत. मला असं वाटतं की त्यांचा लोकशाहीतला भाग आहे, कोणी कोणाबरोबर जायचं, परंतु हिंदीची सक्ती करावी हा जो निर्णय झाला त्यावेळी मुख्यमंत्री युबीटीचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेच होते. परंतु आता फक्त त्यांनी ती सक्ती केली होती ही लोकांसमोर येऊ नये म्हणून त्यांनी कदाचित 5 तारखेला त्या मोर्चामध्ये जाण्याचा निर्णय घेतला असेल. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील हिंदी विरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे ते देखील या मोर्चात सहभागी होणार का असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र आता यावर स्वतः शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलंय. मनसेचं धोरण समजून मोर्चात सहभागी होऊ असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. या संबंधीचं काही भाष्य त्यांनी केलेलं आहे ते आम्हाला समजून घ्यावं लागेल ना. कुणी सांगतो तुम्ही ह्याच्यात सहभागी व्हा अशी भूमिका घेता नाही. पण जर त्यांचा मुद्दा महत्त्वाचा असेल, राज्याच्या हिताचा असेल तर तो जाणून घेणं आणि त्याचा योग्य तो निर्णय घेणं याची आवश्यकता. ठाकरे महाराष्ट्रातल्या राजकारणातलं एक असं नाव ज्या नावाभोवती महाराष्ट्राचं संपूर्ण राजकारण घुंगावत असतं. राजकीय मतभेदांमुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये फूट पडली. त्यानंतर दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र येण्यासाठी गेल्या 2 दशकांपासून संपूर्ण महाराष्ट्र आतुर आहे. मात्र महाराष्ट्राच्या जनतेचं हे स्वप्न आता साकार होणार आहे. कारण येत्या 5 जुलैला हिंदी विरोधातल्या लढ्यात मराठी माणसाचं आणि मराठी पुरस्कारासाठी ठाकरे बंधू मैदानात उतरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.